हाय गाईज, वेलकम टू यूट्यूब चॅनल कोलवड्याचा नाकवा कृपाल भंडारी आणि नागेश भंडारी. तर गाईज आजचा आमचा गणपतीचा हा दुसरा दिवस आहे आणि फुल एन्जॉय होणार आहे जागरणाला. तर पाहत राहा, सपोर्ट करा सर्वांनी, पाहत राहा, फुल एन्जॉय होणार आहे. आणि नक्कीच ब्लॉगमध्ये नवीन असेल आपल्या चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट शेअर करा, सपोर्ट करा. गाईज पाहू शकता किती मनमोहक असे रूप आहे गणरायाचं. आज 16/9/2024 रोजी आमच्याकडे गणपती बाप्पा विराजमान झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही. ताई दादा आल्या दिवाळी कोलेवाड्यावरून. शकता गाईज कशेली कोलेवाड्यावरून ताई आलेली आहे गणपतीला. हे भाऊजी बसले. इकडे या साईडला पनीर चिलीचं काम चालू आहे, कटिंग वगैरे, कांदा, शिमला मिरची, कोबी. ही मोठी ताई. आणि इकडे काय करायला लावली हा? काय कसली चिल्ली? चना मसाला चिल्ली. पाहू शकता चना मसाला चिल्ली कसली आहे. ही माधुरी ताई नाही घरी मजा घेतो मस्त बसलेला आहे. आई इकडे फिरतो मस्त पैकी. आणि इकडे यांचा खेळ नाही कपन, यांचा जुगार अजून कपन आहे. किती जिंकले रे बिट्या? गाईज आज भरपूर अशी मजा येणार आहे आणि संध्याकाळी तुम्हाला दाखवणारच आहोत. पाहत राहा तुम्ही, कंटिन्यू राहा. पूल चालू आहे आमच्याकडे आणि मामा पण आले आठारी गोलीवरून. बघा तुम्ही रेनकोट काढताना. हे आमचे मामा, छोटे मामा भालचंद्र धाऊ पाटील मामाच आमचे. भांडी कसं लावले निघरं. कितवीला आहे हा का? कुठल्या शाळेला? शारदा. फक्त शारदा विद्या मंदिर कल्याण. सबाई चालले इकडं देवाशी. मामा वगैरे आलेले आहेत भावाले गावावरून. पाहू शकता तुम्ही गणरायाच्या दर्शनाला. काही वडोलीचा मामा देखील आहे, पाहू शकता तुम्ही, दर्शनाला आलेले आहेत. पाहू शकता भूषण इकडे वाद्य काम चालू आहे. भूषणचा इकडे बघ. थोड्याच वेळात गणरायाची आरतीला सुरुवात होणार आहे. तरी आपण पाहू शकता सर्वजण आरतीला जमलेले आहेत.
वडवलीचे मामा दर्शन घेताना पाहू शकता तुम्ही. काका देखील आलेले आहेत टिटवाला कोलीवाड्यावरून पाहू शकता तुम्ही. हे दिदी आहे. का आला पाहू शकता. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित श्री गणेश उत्सव घरगुती देखावा सजावट स्पर्धा 2024. तर आम्हाला प्रत्येक वर्षी दयानंद चोरगे साहेब आम्हाला मार्गदर्शन काही ना काही करत असतात आणि आमच्या गावात ही स्पर्धा भरवली जाते. पण या स्पर्धेचा म्हणजे मूळ उद्देश हा नाही आहे की म्हणजे स्पर्धा आहे ती, पण हे म्हणजे काहीतरी आपल्या हिंदू संस्कृतीला म्हणजे असा पूर्णपणे चालना की आपल्या कलाकुसरीला चालना मिळेल असं त्यांचं एक धोरण आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त असा सुंदर देखावा असा केलेला आहे. पूर्ण छकड्याचा साज आहे आणि त्यावर नाकवा आहे आपला भूमिपुत्र आणि त्याच्यावर विराजमान अशी मंगलमूर्ती आपली. आणि काका आपल्याला प्रत्येक वर्षाला काही ना काही मार्गदर्शन हे करत असतातच. तुम्ही पाहू शकता. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य घरगुती देखावा स्पर्धा 2024 ही सालाबादप्रमाणे राबवली जात आहे. कारण जे इको फ्रेंडली डेकोरेशन असतात त्याचा मागचं दयानंद चौगुले धोरण असतो. तर कुठेतरी संस्कृती आणि या लहान मुलांना या अशा गोष्टी करायला शिकवण्याचं त्यांचं मार्गदर्शन असतं. कारण इको फ्रेंडली म्हणजे आपल्या निसर्गाला चांगला जोपासणारा जे इको फ्रेंडली डेकोरेशन करत असतं. आणि नागेश भंडारी तसेच आमचे गणेश दादा त्यांचे वडील त्यांनी हा छकड्याचा साज खूप सुंदर बनवलेला आहे. पण हा माझ्या निदर्शनामध्ये आला नाही कारण आमच्यात थोडीशी घटना झाल्यामुळे, नाहीतर हा साज मला वाटतं खूप छान त्यांनी बनवलेला आहे. आणि नागेश दरवर्षी इको फ्रेंडलीचे डेकोरेशन छान बनवतो आणि तो रील स्टार पण होत चाललेला आहे. आणि गणपतीच्या मी प्रार्थना करतो त्याला असंच पुढे जाऊ दे ना. इथेच मी थांबतो. श्री गणेशाय. गाईज पाहू शकता आमच्या वडिलांचे फादर ग्रँडफादर आमचे पाहू शकता तुम्ही. आमचे आजोबा दर्शन घेताना. गाईज पाहू शकता दर्शनासाठी मामा सुद्धा आलेले आहेत. सर्व मामा आलेले आहेत. छोटे मामा काल येऊन गेले. तेजस वगैरे आलेले आहे. मोठा मामा आहे. डबल आशू मामा आहे आमचा. परत बाबा पण आहे इकडे आई पण आहे. पाहू शकता सर्व जागरण आहेत आणि पूर्ण नाचान दंग झालेले आहेत. पाहू शकता तुम्ही.
शकता किती मजा. पाहू शकता इकडं पाणीपुरीचा बेत इकडे आखलेला आहे दीपालीने. नाही इकडं माधुरी आहे. पानपुऱ्या बनवायला लावल्या नाही पाणीपुऱ्या आणि रगडा पेटीस. तर गाईज बघितलेच असेल तुम्ही किती एन्जॉय केला, फुल एन्जॉय. आणि मी तर गणपती विसर्जन करायला गेलो अनंत चतुर्थीला, तर मी कपडे पण चेंज केले, तसंच एन्जॉय करायला गेलो. ताईचा नाचा होत्या तर मी पण फुल एन्जॉय केले, फुल मजा घेतली. गाईस पूर्ण फुल धमाल केली आणि पूर्ण पंचक्रोशीमधली सर्व पाहुणे वगैरे आली होती आणि ताईचा वगैरे सर्वांनी फुल एन्जॉय केला. पाहिलंच तुम्ही कसं एन्जॉय झालं ते. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कोळीवाड्याचा दाखवा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा.